श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते। आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अमावास्येला आषाढी अमावास्या किंवा दीप अमावास्या असं म्हणतात। श्रावणाचा पवित्र महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावास्या येत असल्याने घरातील दिव्यांची पूजा केली जाते। श्रावण महिन्यात वेगवेगळ्या सणांना वापरल्या जाणाऱ्या दिव्यांची हा महिना सुरू होण्याआधीच पूजा करण्याचा हा सण आहे। गरुड पुराणानुसार जो व्यक्ती आषाढ अमावास्येचे व्रत करतो तसेच पूजा विधी दान करतात त्यांना सर्व प्रकारच्या दोषापासून तसेच पापापासून मुक्ती मिळते। तसेच या दिवशी गंगा स्नान करणे दान करणे फारच लाभदायक ठरतं। दीप अमावास्येच्या दिवशी भगवान शंकर पार्वती आणि कार्तिकेय यांची पूजाही केली जाते। या दिवशी भगवान शंकराचे काही भक्त व्रतही ठेवतात। या दिवशी माशांना पिठाचे गोळे करून खायला दिले सुद्धा जातात। तसंच आषाढ अमावास्येला तुळशी किंवा पिंपळाच्या झाडाला 108 प्रदक्षिणा करण्याची सुद्धा प्रथा आहे। प्रदक्षिणा करताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप हा करून 108 प्रदक्षिणा घालायचे। जर 108 प्रदक्षिणा घालणं शक्य नसेल तर किमान 11 प्रदक्षिणा तरी तुम्हाला घालायच्या आहेत। तसेच या पवित्र दिवशी पितरांना तर्पण देत पुरणाचा नैवेद्य दाखवतात। असं केल्याने पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद देतात। इतकंच नाही तर या दिवशी व्रत केल्याने आपले पूर्वज आपल्यावर प्रसन्न होतात, त्यांच्या आत्मेला शांती लाभते। या दिवशी एखादा झाड लावल्याला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं। हे झाड लावल्यामुळे आपल्याला ग्रह दोषांपासून मुक्तता मिळते। या दिवशी पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपाय सुद्धा करायचे। प्रत्येक आईने मुलासाठी इथे एक असा दिवा लावायचा। हा दिवा लावल्यामुळे मुलांचे सर्व दोष विघ्न संकट अडचणी तर दूर होणारच आहेत, पण त्यांची अभ्यासात प्रगती आणि नोकरी व्यवसायामध्ये त्यांना भरभरून असं यश मिळणार आहे। अतिशय प्रभावी असा उपाय जो प्रत्येक आईने आपल्या मुलांकरता दीप अमावास्येच्या दिवशी करायचा। त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील। यंदा आषाढ अमावास्या 3 ऑगस्टला दुपारी 3:50 प्रारंभ होईल, तर दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी संध्याकाळी 4:42 समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार रविवारी म्हणजे 4 ऑगस्टला आषाढ अमावास्या किंवा दीप अमावास्या साजरी ही केली जाणार आहे। आषाढ अमावास्येला दीप अमावास्या किंवा दिव्यांची आवास असं म्हणतात। या दिवशी देव घरातील दिवे स्वच्छ उजळून सायंकाळी पाटावर मांडून रांगोळी काढून यथासांग पूजाही केली जाते। या पूजेला कणकेच्या दिव्यांचाही नैवेद्य दाखवला जातो। अमावास्येच्या तिथीला पितरांचे स्मरण करून त्यांना नैवेद्य दाखवला जातो, तसेच दानधर्म केले जाते। प्रत्येक अमावास्येचे वेगवेगळे विशिष्ट असते, त्याचप्रमाणे आषाढ अमावास्येला दिव्यांच्या पूजनाचे विशेष महत्त्व आहे। ही पूजा म्हणजे येणाऱ्या श्रावणाचं स्वागतच जणू। अशा उत्सव प्रसंगी कणकेचा किंवा ज्वारीचा दिवा पितरांची पूजा करण्याच्या हेतूने आपल्याला हा दिवा जो आहे तो आपल्याला दक्षिण दिशेला ठेवायचा आहे। यामुळे यमसदनी जाणाऱ्या आपल्या पितरांना प्रकाशाची वाट मिळते। तसेच किडे मुंगे या रूपामध्ये दिव्याखाली गोळा होणारे जीव ते कण खाऊन तृप्त होतात आणि हे सुद्धा आपल्याकडनं झालेलं एक प्रकारचं दान असतं। हे दान केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा ते आशीर्वाद देत असतात। पितृदोष दूर करण्याकरता ह्या सेवा अतिशय कारगर ठरतात, म्हणून प्रत्येकाने ह्या सेवा तर करायच्या आहेत, पण त्याचबरोबर आपल्याला दीप अमावास्येच्या दिवशी आवर्जून आपल्या मुलांकरता सुद्धा काही उपाय हे करायचे असतात। जेव्हा लहान मुलं चिडचिड करतात, विनाकारण रडतात, दूध किंवा खाणे पिणे बंद करतात आणि आजारी पडतात, तेव्हा वडीलधारी माणसं म्हणतात की मुलांना वाईट नजर लागली आहे।
शास्त्रासोबत ज्योतिषशास्त्रात नजर लागणे आणि काढणे असे सांगितले आहे. ज्योतिषशास्त्रात नजर लागणे नकारात्मक ऊर्जेशी संबंधित आहे. यानुसार वाईट नजर फक्त लहान मुलांवरच नाही तर कोणतीही व्यक्ती, नोकरी, व्यवसाय आणि घरावरही परिणाम करू शकते. त्याचबरोबर लहान मुलं जी आहेत ती अभ्यास करतात पण त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल किंवा आपल्या मुलांचा विवाह जुळण्यामध्ये काही समस्या येतात किंवा त्यांच्या नोकरी व्यवसायामध्ये काही परिणाम पडत असतील तर आवर्जून तुम्हाला हा उपाय प्रत्येक अमावास्येच्या दिवशी करायचा आहे. हा उपाय आपल्याला दीप अमावास्येच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे, कारण हा एक प्रकारचा उतारा आहे आणि उतारा हा नेहमी दिवस मावळल्यानंतरच करायचा असतो. म्हणून आपल्याला हा उपाय जो आहे संध्याकाळी 6 वाजल्यानंतर तुम्ही करू शकतात. रात्री 12 वाजेपर्यंतसुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता. तर ह्या उपायाकरता आपल्याला एक दिवा लागणार आहे. दिवा तुम्हाला कणकेपासून तयार करायचा आहे. कणकेला घट्ट मळायचं आहे आणि त्यापासून तुम्हाला एक दिवा जो आहे तो तयार करायचा आहे. आणि ह्या दिव्यामध्ये तुम्हाला काळ्या रंगाची वाती टाकायची, म्हणजे जो काळ्या रंगाचा आपण कॉटनचा दोरा मुलांना नजर लागल्यावर त्यांच्या हातामध्ये किंवा गळ्यामध्ये किंवा पायामध्ये बांधतो, तर तसा जो दोरा असतो तो आपल्याला ह्यामध्ये वात म्हणून टाकायचा आणि ह्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये आपल्याला 2 लाल मिरच्यासुद्धा दिव्यामध्ये टाकायच्या आहेत. थोडीशी पिवळी मोहरीसुद्धा आपल्याला ह्या दिव्यामध्ये टाकायची आहे. आवर्जून पिवळी मोहरीच टाका, कारण पिवळी मोहरी जी आहे ती नजरदोष, नकारात्मकता, वाईट शक्तींचा प्रभाव असेल तो दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानली जाते. जिथे पूजेचं साहित्य मिळते तिथे तुम्हाला सहज ही पिवळी मोहरी मिळून जाणार आहे. आता मुलांना आपल्या समोर बसवायचं आहे. फक्त मुलांचा चेहरा हा दक्षिण दिशेला होणार नाही ह्याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला हा जो दिवा आहे, ज्याप्रमाणे घड्याळाचा काटा फिरतो तशा रीतीने आपल्याला मुलांवरनं 3 वेळा किंवा 7 वेळा उतरवून घ्यायचं आहे. आणि उतरवताना आपल्याला ओम श्री गुरुदेव दत्त नमो नमः किंवा तुम्ही नवार्णव मंत्राचा जपसुद्धा करू शकतात. नवार्णव मंत्र असा आहे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि मुलांवरनं हा दिवा जो आहे तो घड्याळाच्या काट्याप्रमाणे फिरवून घ्यायचा आहे. आता जर तुम्हाला 1 मुलगा असेल तर तुम्हाला 1 दिवा लागणार आहे आणि जर तुम्हाला 2 मुलं असतील तर तुम्हाला 2 वेगवेगळे दिवे हे लागणार आहे. एका मुलावरनं उतरवलेला दिवा तुम्हाला दुसऱ्या मुलावरनं उतरवता येणार नाही, ह्याची विशेष तुम्हाला काळजीही घ्यायची आहे. दिवा मुलांवरनं उतरवल्यानंतर घरापासून थोडंसं लांब नेऊन आपल्याला हा दिवा जो आहे तो ठेवून द्यायचा. अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा. दीप अमावास्येच्या दिवशी मुलांकरता दिव्यांनी उपाय केलेले अतिशय प्रभावी ठरतात, कारण दीप अमावास्येच्या दिवशी मुलांचं औक्षण करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं आणि म्हणूनच दिव्यापासून केलेले प्रत्येक उपायाचं आपल्या मुलांना 100% फायदा हा होत असतो. हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांना लागलेली जर नजर दोष असेल किंवा कोणत्याही वाईट शक्तीचा प्रभाव असेल, इडापिडा असेल, तर ती सर्व दूर होऊन आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळण्यामध्ये मदत ही मिळत असते. आणि म्हणूनच प्रत्येक आईने असा एक दिवा आपल्या मुलांकरता लावायचा आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.